विधान परिषद निवडणूक, अर्ज माघारीवरून बिनसलं, महाविकास आघाडीत फूट. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. उमेदवारी दिल्यानंतर चर्चा न करताच अर्ज माघारी घेतल्यानं महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांवर नाराजी व्यक्त केली आहे. पुणे मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. मात्र अर्ज मागे घेताना इतर मवियातील पक्षांना विश्वासात घेतलं नाही. अशा प्रकारे जर भाजपला किंवा महायुतीला कोणी सरेंडर होण्याची भूमिका घेत असेल तर हा मतदारांचा विश्वास आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. त्यामुळे पुण्यात शरद पवारांच्या विरोधात काँग्रेस आणि उद्धव सेना पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाऊबंदकीचा त्रास होतो, उमेदवारी मागे घेताना विश्वासात घ्यायला हवं होतं, या शब्दात उद्धव सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. तर शरद पवार गटानं नेहमीप्रमाणे काँग्रेसचा विश्वासघात केला आणि काँग्रेस नेत्यांचाही अपमान केला. शरद पवार यांच्या आदेशानंच पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केलाय. तर दुसरीकडे उद्धव सेनेतला अंतर्गत मतभेद सुद्धा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव सेनेकडून उमेदवारी अर्ज भरून मागे घेणारे बाळ माने यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. खरं तर उद्धव सेनेचे नेते विनायक राऊतांनी मानेंचा गद्दार असा उल्लेख केला. मानेंनी आधी भाजपशी बेईमानी केली, शिवसेनेत आले. शिवसेनेशी बेईमानी केली, भाजप तटकरेंच्या नादी लागले. तटकरेंशी बेईमानी केली, नितेश राणेंच्या नादी लागले आणि आता फडणवीसांच्या नादी लागणार आहेत, अशा शब्दात राऊतांनी मानेंवर टीका केली आहे. तर राऊत यांना 2024ला सुद्धा मला उमेदवारी द्यायची नव्हती, कोकणात शिवसेनेची वाट लावण्याचं काम हे राऊतांनी केल्याची टीका माने यांनी केली आहे. आता गोष्ट काँग्रेसची. तर पक्ष नेतृत्वाशी चर्चा न करता परस्पर उमेदवारी मागे घेणाऱ्या यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर गडचिरोली वर्धा मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आलंय. शैलेश अग्रवाल यांनी मैदान सोडताच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर सुद्धा अग्रवाल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत एकमेकांना विश्वासात न घेता अर्ज माघारी घेतल्यामुळे महाविकास आघाडीत तीव्र नाराजी पाहायला मिळतेय. एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते. या सगळ्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.